आज बुधवारची गोष्ट. आज गोष्ट सांगत असताना गाणं मात्र नाही नेहमीसारखं सांगणार आहे, की कविता नाही सांगणार आहे. कारण आजची कथा खूप मोठी दीर्घ कथा आहे. खरं तर माझ्याच पुढे आव्हान आहे की हे कशी छोटी करायची. कारण सगळ्यांनाच तुम्हाला कृष्ण कन्हैया, ज्याची परवाच दहीहंडी तुम्ही फोडली असेल नसेल मला माहिती नाही, तेव्हाच्या काळातली तो जेव्हा मोठा झाला त्यांनी गीता सांगितली, गांधारी, हे सगळं तुम्हाला परिचित नावं, त्या संदर्भातली मी आज गोष्ट सांगणार आहे. कारण याला संदर्भ आहे आजच्या वर्तमानाचा. सध्या अफगाणमध्ये काय चाललं आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. तालिबान्यांनी सत्ता हातात घेतली आहे आणि असं म्हटलं जात आहे की गांधारीचा शाप तिचा माहेरचा जो देश आहे तो अजूनही भोगतोय. म्हणजे नेमकं काय बरं, तर पूर्वी भारत देश हा भारतवर्ष होता. आत्ता जसे महाराष्ट्र, गुजरात असे भाग नव्हते, तर वेगवेगळे राजे वेगवेगळ्या भागावर राज्य करत असत. आणि हा जो काही गंधार प्रांत आहे, गंधार असं याचं नाव, मग त्याचं झालं कंदाहार आणि मग त्याचं नंतर खूप नंतर अफगाण झालं. तिथे शिवाची वस्ती होती. गंधार म्हणजे याचा गंध ज्याला आहे असा हा प्रदेश, केशराचे मळे असलेला, भरपूर डोंगर, दर्या, पर्वत, अतिशय सौंदर्य. आता ग्लोबल जे वॉर्मिंग झालं आहे त्याच्यामुळे तिथलं सगळं क्लायमेट बदलली आहे, असा हा देश होता. आणि रामायणातला जो भरत, प्रभू रामचंद्राचा जो भाऊ, त्यांनी हा भाग बसवलेला आहे. त्यांनी तक्षशिला नगरी बसवली आणि तक्षशिला ही यांची राजधानी होती. गंधारमध्ये आत्ताच्या पाकिस्तानाचा जो नॉर्थ एरिया जो आहे तो भाग येतो, इराण येतो, इराक येतो, काबूल, अफगाणिस्तान, हा सगळा भाग मिळून हा गंधार राज्य. आणि त्याचा सुबल नावाचा एक राजा होता. या सुबल नावाच्या राजाची गांधारी आणि शकुनी मामा दोन्ही तुम्हाला कॅरेक्टर माहीत आहेत, ही मुलं. मात्र ह्या जो सुबल राजा होता त्याला 1178 मुलं होती. 1178 मुलं होती. दुसरी गोष्ट अशी होती की हस्तिनापूरचे जे राज्य होतं ते आत्ताचा जो दिल्ली, आग्रा हा जो सगळा भाग आहे ना, ह्या भागामध्ये हे हस्तिनापूरचं राज्य होतं. हस्तिनापूरच्या राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये हा सुबल हरला. आणि मग सुबल हरल्यानंतर अर्थातच भीष्म जे होते ते भीष्म या सुबल राजाकडे गेले आणि त्यांनी त्याच्या गांधारी अतिशय दिशाला अप्रतिम होती, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अतिशय सात्विक होती, शिवभक्त होती. आजही उत्खननामध्ये याचे शंकराच्या, गणपतीच्या मूर्ती, तेव्हा रामकृष्ण नव्हते, ह्या सगळ्या मूर्ती आजही सापडतात. आणि कित्येक फोटो मी हवं तर ती फाईल तुम्हाला पाठवून देईन, बाईंना ती फॉरवर्ड करायला सांगा. त्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन मंदिर, गणेश मंदिर, त्याचं आजही उभं आहे अफगाणिस्तानामध्ये, त्याचे फोटो आजही उपलब्ध आहेत. बुद्धाच्या मूर्ती नंतर आल्या. हा सगळा भाग होता. आता भीष्माने हात तर मागितला. अर्थातच हस्तिनापूर मोठं नाव मोठ्या राजपुत्रासाठी. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे की पांडव आणि कौरव, पांडवांचे वडील पंडू राजा आणि धृतराष्ट्र, हे तुम्हाला नावं सगळ्यांना माहिती आहेत. धृतराष्ट्रासाठी मागवला, पण धृतराष्ट्राला तो अंध असल्यामुळे गादीवर बसण्याचा हक्क नव्हता. त्याच्यानंतर असं झालं की गंधारी जेव्हा त्यांनी मान्यही केलं, लग्नही लावून दिलं धृतराष्ट्राची लग्न लागल्यानंतर गंधारीनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली, हेही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण मधल्या काळामध्ये काय झालं बघा, तर गांधारी लहान असताना काहीतरी अपशकून काहीतरी घडला. आणि मग सुबल राजाने जेव्हा गुरुजींना विचारलं तेव्हा महर्षी व्यास जे होते ते आले आणि ते म्हणाले, ह्याला एक उपाय आहे की हिचा जो नवरा असेल ना तो अल्पायुषी असणार आहे, पहिला नवरा अल्पायुषी असेल. मग तिचं लग्न एका बोकडाशी लावून देण्यात आलं आणि बोकडाला मग बळी दिलं गेलं. म्हणजे एका अर्थाने ती विधवा होती. याचा अर्थ एका विधवेचं लग्न, कुमारिकेचं नाही तर विधवेचं लग्न या धृतराष्ट्राशी लावून दिलं गेलं. भीष्म चिक्कार चिडले, असं कसं झालं, तो काळ वेगळा होता ना. आणि मग त्यांनी नेमकं काय केलं असेल, तर हा सुबल राजा आणि त्याचे जे 1178 पुत्र होते त्या सगळ्यांना कैद केलं आणि अंधार कोठडीत टाकलं. अर्थात एवढंच केलं नाही तर त्यांनी आणखीन एक केलं की तुमच्यापैकी प्रत्येकाला एक चिमूट पुटपुट धान्य तेवढंच देता येईल, त्याच्यापेक्षा आम्ही जास्ती देणार नाही. त्याचा अर्थ असा होता की खंगून ते मरावेत. ह्या सगळ्या भावंडांमध्ये हा जो शकुनी होता हा मोठा, आणि तो हुशार होता, सगळ्यात हुशार, कर्तृत्ववान. म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आपल्या जे काही वाटणीला अन्न येणार आहे ते ह्याला द्यायचं. त्याला अन्न दिल्यामुळे तो एकटा अर्थातच वाचला. आणि सुबल राजा गेल्यानंतर या शकुनीला त्यांनी फ्री केलं, कैदेतून सोडलं आणि हा
गंधारचा राजा झाला. गंधार याचा अर्थ गंध असलेली भूमी, केशराचे मळे आणि शिवाचा वास जसा हिमालयावर असायचा तसा ह्या अफगाणच्या भागामध्ये असायचा, असे रेफरन्सेस ऋग्वेदामध्ये तुम्हाला मिळतात, अनेक ऋचांमध्ये मिळतात. त्याच्यानंतर आता भीष्म चिडला की असं कसं झालं म्हणून त्यांनी ह्या सगळ्या मुलांना मारलं, पण शकुनीला याचा राग आला, माझ्या भावांना मारलं, आता ह्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, आणि जसं माझा वंश खलास करायचा प्रयत्न ह्या हस्तिनापूरने केला तसा हस्तिनापूरचा वंश खलास करण्याचं काम मी करीन. इकडे गांधारी जी होती ती झालं, तिने मान्य केलं ना आपला पती असा आहे, तिला माहिती होती ना सगळी हिस्ट्री तिची काय आहे ती. तिने काय केलं असेल तर तिने एक व्रत म्हणून डोळे बांधून घेतले आणि मग ती म्हणाली ठीक आहे, माझा नवरा नाही तर नाही पण माझा मुलगा तर होऊ शकेल ना राजा, कारण पांडव किंवा कौरव दोघांपैकी जो मोठा तो राज्यावर बसणार. अर्थातच इकडे कुंतीला आणि गंधारीला दोघांनाही दिवस राहिले. मात्र युधिष्ठिराचा जन्म झाला तरी गांधारीला काही पुत्र काही होईना. 9 महिने आईच्या पोटात बाळ असतं. इथे तर जवळजवळ 2 वर्ष लोटली तरीही काही पत्ता नाही. मग गांधारीने जोरात पोटावर बुक्की मारून घेतली आणि काय आश्चर्य, उद्वेगाने मारलेली बुक्की पण एक प्रचंड मोठा गोळा मासाचा तिच्या पोटातून गडगडत बाहेर आला आणि तिला ती एकदम घाबरली, याचं करायचं काय. मग तिला असं वाटलं की हा आपण फेकून देऊया. एवढ्यात महर्षी व्यासवेद जे होते त्यांना अत्यंत आध्यात्मिक धार्मिक आत्मिक असं ज्ञान अलौकिक दिव्यदृष्टी प्राप्त झालेली होती. ते तिथे आले आणि ते म्हणाले हे तू काय करतेस, कारण गांधारीला 100 मुलगे होतील हा वर शंकराकडून तिला मिळालेला होता. ते म्हणाले की तू चिंता करू नकोस, हा जो गोळा आहे हा फेकून देऊ नकोस, तो माझ्या ताब्यात दे आणि ह्याच्यातूनच तुला मी 100 पुत्र करून देईन. गांधारी म्हणाली मला एक मुलगी पण हवी. मग त्यांनी काय केलं असेल तर राजवाड्यातून सोन्याचे असे भरलेले तुपानी भरलेले असे 101 मोठे मोठे पेले बाऊल जे काय असेल ते मागवलं, ते तुपानी भरले. हा जो गोळा होता त्याच्यावर मंतरलेलं पाणी टाकलं आणि त्याचे 101 भाग केले. परत मंतरलेलं पाणी टाकलं, तप केलं, ध्यान केलं आणि मग प्रत्येक तुकडा जो होता मासाचा तो त्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवला आणि त्याच्यातून मग एक एक करत 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 ज्याला आधी टाकला असेल तो आधी, दुसरा टाकला असेल तो दुसरा, असे हे 100 मुलगे. आणि सगळ्यात मोठा जो भाऊ होता त्याची बहीण ही पण जन्माला आली. गंमत म्हणजे ही मुलं जन्माला आल्यानंतर त्यांचा जवळ काही पगडाच त्यांच्या मामानी म्हणजे शकुनीने घेतला. शकुनी राजा होता गंधारचा, पण त्याचं कायम वास्तव्य असायचं दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये, कुरुक्षेत्राच्या आसपास, आणि तो आपल्या भावंडांचे खूप लाड करायचा. गंधारी मुलांना परत परत समजावून सांगायची तरीसुद्धा त्यांच्यामध्ये आपापसात वैरभाव तयार व्हावा म्हणून शकुनी पांडवांच्या विरुद्ध कौरवांना सतत हुसकवायचा. कसं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असा सारखा हुसकवत राहायचा आणि मग याच्यातूनच जो द्यूतनंतर खेळला गेला, तुम्हाला तीही गोष्ट माहीत आहे, तो जो द्यूताचा फासा होता तो त्यांनी आपल्या वडिलांचं हाड जे होतं सुबलचं, ज्यांनी आपले 1178 पुत्रापैकी 1 पुत्र सोडून बाकी सगळे पुत्र गमावलेले होते, तो जो फासा आहे त्यांचंही तळतळाट असतील ना, आपले एवढी मुलगे मारले गेले, भीष्मानी मारले, त्याच्या बोनपासून बनवलेला फासा बनवलेला होता. आणि म्हणून तो जो मंत्रवून टाकायचा फासा त्याला हवेत दान पडत होतं. आणि मग त्याच्यातूनच अर्थातच पांडव वनात गेले, ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे. परत आले, मग सांगितलं गेलं की मी तुम्हाला सुईच्या आग्रावर बसेल एवढीही भूमी देणार नाही. आणि मग ज्याची शिष्टाई जी होती कृष्णाची तीही फसली. महाभारत युद्ध झालं. महाभारत युद्धामध्ये परत भीषण युद्ध झालं. दोन्ही बाजूंचे असंख्य लोक, अगदी अभिमन्यूची गोष्ट माहिती, तोही मारला गेला. 100च्या 100 पुत्र मारले गेले. आणि हा जो शकुनी होता, या शकुनीचा वध सगळ्यात मोठा नकुल आणि सहदेव, या नकुल आणि सहदेव परस्पर द्वंद्व करत एकमेकांच्या समोर आले. आणि मग त्यांनी रथातून आधी पाडला खालती आणि मग त्यांच्या डोक्यावर प्रहार करून 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 गदा लत्ता त्या शकुनीचा नाश केला, मारला. मात्र शकुनी जसा गमावला तसे स्वतःच्या पोटचे 100 पुत्र गमावल्याचं दुःख गांधारीला खूप होतं. म्हणून तिने वर शाप दिला. गंधार नरेश, त्याच्या प्रेताकडे ती बघून म्हणाली, गंधार नरेश, माझं अख्खं कुळ तुम्ही नाश केलं तुमच्या दुष्टपणामुळे, बदला घ्यायच्या भावनेमुळे. याच्या पुढे तुमच्या गंधार राज्यात
कधीही सुखशांती संपत्ती नांदणार नाही. मजा म्हणजे तुम्हाला आत्ता अफगाणात घडत आहे म्हणून त्या ठिकाणी हिंसा घडते असं नाही आहे. तर महाभारत काळानंतर मग एक राजा होता, जानेय जन, सगळ्यांना नाव हे माहिती आहे. त्या राजाने हे तक्षशिला जिंकली, म्हणजेच गंधार जिंकलं. आणि अर्थातच त्यांनी ते जिंकल्यानंतर मग तक्ष राजा, तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, त्यांनी सर्पांचा वध, जो सर्पयज्ञ मांडला. आता सर्पयज्ञ नाग म्हणजे आत्ताच आपल्या डोळ्यासमोर नाग आणि सर्प आहेत ते नव्हे, तर नागवंशाचे अलौकिक ज्यांना दैवी शक्ती लाभलेली आहे अशी एक जमात होती, ती त्यांनी नष्ट करायचा चंग बांधला. अर्थातच एक ब्राह्मण त्याच्याकडे आला, त्याची आई नागवंशाची होती. त्यांनी त्याला विनंती केली की अरे बरेच नागा मारले गेलेले आहेत, आता हे थांबव सगळं सत्र, एवढं पाप नको करूस. तो थांबला आणि मग त्याच्यानंतर या भागामध्ये गंधर्व नावाची जमात होती. ही जी गंधर्व जमात होती तुम्हाला आजही माहीत आहे की ते वीणा वाजवतात, कला क्षेत्रामध्ये गंधर्व ही जी जमात होती ती पण नंतर अर्थातच द्वापार युगामध्ये सरस्वती नदी तेव्हा होती, आता जी लुप्त झालेली नदी आहे तेव्हाही होती. त्याच्या काठी हे गांधार जो वंश होता तो होता. अतिशय दिसायला अप्रतिम, परत अलौकिक शक्ती असलेला. यांचाही नंतर अर्थातच पुढच्या काही काळामध्ये पूर्ण नाश झाला. नंतरच्या काळामध्ये आपल्याला जी ज्ञात हिस्ट्री आहे इसवी सनापूर्वीची, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य इथपर्यंत पसरलेलं होतं. मग त्याच्यानंतर आलेला बिंबिसार राजा, कनिष्क, अशोक, ह्या सगळ्या काळामध्ये, त्यामुळे पहिल्यांदा बुद्ध धर्म असलेला अशोकाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला, कारण बुद्ध तिथे होते, 100% हिंदू बुद्ध. आणि मग नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल तर 570मध्ये मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला आणि मोहम्मद गझनी जो होता त्यांनी स्वारी केली आणि तेव्हापासून हिंदूंची कत्तल सुरू झाली, बुद्धांची कत्तल सुरू झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये परत एकदा, हा मोठी हिस्ट्री आहे, पण परत एकदा आत्ता आपण ज्याला म्हणतो ना पुरुषपूर, पूर्वीचं पुरुषपूर म्हणजेच आत्ताचं पेशावर आहे, ज्यांनी वसवलं ते शीख साम्राज्य तिथपर्यंत त्यांनी रणजित सिंहांनी विस्तारलं होतं. रणजित सिंहांचा पुतळा आजही या पेशावरला आहे. त्यांचं साम्राज्य, शिखांचं साम्राज्य परत पसरलेलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं तसं पहिले आपल्याला गांधाराचा आपण रेफरन्स दिला, म्हणजे जनेमजय त्याचा आपण रेफरन्स दिला. नंतरच्या काळामध्ये मग मधला काळ अगदी चंद्रगुप्तापासून ते अशोक, त्याची नंतरची मुलं तीही राज्य करत होती. मात्र बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे शांतीचा संदेश देणारे ना ते, त्यामुळे युद्ध जिज्ञासा, विजिगीषू वृत्ती त्यांची कमी होत होती. याचा परिणाम मग खूप मोठ्या प्रमाणात हे जे चालून येत होते, हे काही खूप मोठे असे त्यांचं साम्राज्य आहे आणि खूप मोठी संस्कृती आहे असे नव्हते, बारबारिकच होते, टोळ्या होत्या आणि ह्या टोळ्या अतिशय काय म्हणूया हिंसक होत्या. त्यांनी त्याचा नाश करायला सुरुवात केली. अर्थातच शिखांचं साम्राज्य तिथपर्यंत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शीखसुद्धा त्या भागामध्ये होते. 1886 सालापर्यंत साधारणपणे हिंदू, बुद्ध, शीख यांच्या काय म्हणूया आपण त्याला बहुसंख्या त्या भागामध्ये होती. मला वाटते जयपाल राजा हा 627मधला तो शेवटचा हिंदू राजा, आणि त्याच्यानंतर मात्र मुघलांनी तिथे कत्तल सुरू केली. तुर्क आणि अफगाण त्यांनी कत्तल सुरू केली आणि सगळी देवळं वगैरे पाडली, त्या ठिकाणी मशिदी बांधल्या. आजही त्यांच्या मशिदींच्या खालती पायात दडलेली देवळं तुम्हाला दिसतील. आणि अशा प्रकारे हा जो आज तर तिथे तालिबानी सत्ता आहे, काय करतायत, मुलींना बाहेर जायला नाही आहे, शिक्षण घेता येणार नाही आहे, कसं मारलं जात आहे, हात कसे तोडले जात आहेत, स्फोट कसे होत आहेत, हे सगळं तुम्ही बघताय. आणि मला असं वाटतं की हे कधी थांबेल का? तर मला स्वतःला असं वाटतं की हे थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी प्रार्थना केली पाहिजे. गांधारीचा जो शाप आहे, गांधारीला म्हटलं पाहिजे की तुझ्या मुलांवर जो अन्याय झाला, कोणीतरी आपले वंशज पूर्वीचे असतील ना कदाचित, तर आपण सगळ्यांनी त्या गांधारीची जशी माफी मागितली पाहिजे. तसंच आत्तापर्यंत त्या भागामध्ये जी आपली कोट्यावधींच्या संख्येने मोजता येणार नाही एवढी जी आपले पूर्वज मारले गेलेले आहेत, त्यांना पण आपण रोज आपल्याकडे आपण म्हणतो ना की अर्घ्य देतो आणि त्यांना सांगतो, त्यांचं स्मरण करतो. मला वाटते
नरेंद्र मोदींनी 14 ऑगस्ट हाच दिवस आहे. तो 14 ऑगस्ट दिवस वेदनांचा स्मरण करण्याचा दिवस. याचा अर्थ तोच आहे की ज्यांनी ज्यांनी देशासाठी त्याग केला, आपला संपत्ती, पैसा, देह याचा त्याग केला, त्या सगळ्यांचं स्मरण करणं. परत त्या भागामध्ये वेद घोष झाला पाहिजे. चांगलेच संस्कार तिथल्या भूमीवर, जमिनीवर झाले पाहिजेत. आणि जसं शस्त्रांनी मारता येतं तसं हे एक प्रकारचं आध्यात्मिक अस्त्र आहे, ते आपण वापरलं पाहिजे. आणि गांधारीच्या शापातून मुक्तता करून घ्यायची प्रार्थना आपण केली पाहिजे. नमस्कार, धन्यवाद. मला खात्री आहे ही गोष्ट थोडी आगळी वेगळी आहे, तुम्हाला आवडेल, तुम्ही अनेकांपर्यंत शेअर कराल. नमस्कार.